रंगवाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओवी गाऊ विज्ञानाची. लेखक डॉक्टर पंडित विद्यासागर. अभिवाचन आणि संकल्पना विस्तार करत आहेत डॉक्टर दीप्ती सिधये. श्रोते हो, नमस्कार. माझं नाव डॉक्टर दीप्ती सिधये. मी विज्ञान शिकवते आणि विज्ञान प्रसाराचं कामही करते. आज आपण विज्ञान प्रसाराअंतर्गत एका अनोख्या उपक्रमाची सुरुवात करत आहोत. आपण करणार आहोत क्रमशः वाचन एका पुस्तकाचं. पुस्तकाचं नाव आहे ओवी गाऊ विज्ञानाची. SRTM युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी प्राध्यापक डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी हे पुस्तक लिहिले आहे. खरं तर ओवीबद्ध रचनेतून विज्ञानाचं अंतरंग उलगडणारा हा साक्षेपी ग्रंथच आहे. ऐकूया प्रकरण विज्ञानाची सुरुवात. मानवाचा विकास हा त्याच्या शारीरिक विकासाशी जसा जोडलेला आहे, त्याहून अधिक तो बुद्धीच्या विकासाशी जोडलेला आहे. मानवी मेंदूचा झालेला विकास हा त्याचे इतर प्राण्यांपेक्षा असलेले वेगळेपण सिद्ध करतो. कीटक, पक्षी आणि सस्तन प्राण्यांच्या मेंदूचा अभ्यास हा त्यांच्यामधील साम्य आणि फरक दाखवतो. प्राथमिक स्तरावरील मेंदूचे अस्तित्व मानवी मेंदूमध्ये आढळते. जीवनासाठी आवश्यक अशा श्वसन, रक्ताभिसरण आणि हालचाल अशा प्रक्रियांचे नियमन या भागांद्वारे होते. मात्र या प्रक्रियांवर नियंत्रण ठेवून त्यांचे हवे तसे कार्य घडवून आणणाऱ्या मोठ्या मेंदूचा विकास सस्तन प्राण्यांमध्ये झालेला आढळतो. चिंपांझी हा मानवाच्या अगदी जवळचा प्राणी. मात्र त्याच्या मेंदूची तुलना मानवी मेंदूशी केली असता मानवी मेंदूतील निओकॉर्टेक्स या मोठ्या मेंदूच्या पुढील भागाचा विकास अधिक प्रमाणात झालेला आढळतो. याचा परिणाम मानवामध्ये आढळणाऱ्या क्षमतांमध्ये दिसून येतो. मानवी मेंदू म्हणजे एक महाकाय यंत्रणा आहे. यामध्ये 100 अब्ज पेशींचा समावेश असून या पेशी एकमेकींशी 80,000 संपर्क बंध निर्माण करतात. मज्जा संस्थेतील या पेशींचे कार्य विद्युत स्पंदनांच्या द्वारे चालते. ही एक जैव रासायनिक प्रक्रिया आहेच, परंतु यामध्ये भौतिक नियमांचाही आधार घेतला आहे. हे विशेष. मेंदूमध्ये निरनिराळी केंद्रे आहेत. स्नायूंची हालचाल घडवून आणणारा भाग, ध्वनीचे आकलन आणि विश्लेषण करणारा भाग, दृश्य पाहणे आणि त्याचे आकलन करणारा भाग इत्यादी. असे असले तरी हे भाग एकमेकांशी जोडलेले असून ते माहितीची देवाणघेवाण करतात. या संकलित माहितीचे विश्लेषण करून त्यापासून कल्पना तयार करण्याची क्षमता मानवी मेंदूमध्ये आहे. मानवामध्ये आढळणाऱ्या लिहिणे, वाचणे, कल्पना करणे, भविष्याचा वेध घेणे, निसर्ग नियमांचे आकलन करणे, संगीत, चित्रकलेचा आस्वाद घेणे, भाषा विकसित करणे या क्षमता चिंपांझीमध्ये दिसून येत नाहीत. मानवी मूल 6 महिन्यांच्या कालावधीत बोलायला शिकते. चिंपांझी 6 महिन्यात ममा आणि कप हे 2च शब्द बोलायला शिकतो. निसर्गाशी संपर्क आल्यानंतर आलेल्या अनुभवांवर विचार करणे आणि त्यामागील कार्यकारण भाव शोधण्याचा प्रयत्न करणे हा मानवाचा स्थायी भाव आहे. यातूनच सूर्य आणि चंद्र यांचे निरीक्षण करताना तो त्यांच्याविषयी विचार करू लागला. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहणाने त्याला आकर्षित केले. यात नवल ते काय? विशेषतः खग्रास सूर्यग्रहणामुळे तो भयभीत होणे हे सहज शक्य आहे. आजही खग्रास सूर्यग्रहण अनेकांना भीतीदायक वाटते, परंतु अशा घटनांमुळे तारे, नक्षत्र, आकाशगंगा याबद्दल त्याच्या मनात कुतूहल निर्माण झालं हे निश्चित. मानवाच्या मनात कुतूहल निर्माण झालं की त्याच्या विचारांना चालना मिळते. मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. मन त्या प्रश्नाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करते. जितके कुतूहल अधिक, तेवढे मन विचारांनी भरून जाते. कुतूहल माणसाला स्वस्थ बसू देत नाही.
अज्ञाताचा वेध घेण्यासाठी मनाचा प्रवास सुरू होतो. कधी कधी विश्व व्यापून टाकणारा हा प्रवास मानसिक दमछाक करणारा असतो. कुतूहल जागरूक असणे ही नवनिर्मितीसाठी आवश्यक अशी बाब आहे. लहान मुलांमध्ये कुतूहल खूप मोठ्या प्रमाणावर असते. लहान मुलाला प्रत्येक गोष्ट करून पाहावयाची असते. त्यामधून आलेल्या अनुभवातून ते शिकत असते. विद्यार्थी दशेत हे कुतूहल अधिक प्रमाणात असते. साधारणपणे 12 ते 15 वयोगटातील मुलांमध्ये हे कुतूहल अगदी शिखरावर असते असं म्हणलं तरी वावगं ठरू नये. वयोमानानुसार हे कुतूहल कमी होत जाते. विद्यार्थी दशेत जागरूक असलेल्या या कुतूहलाची जोपासना तर सोडाच, परंतु त्याला दडपून टाकण्याची वृत्ती सर्वत्रच आढळते. प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी या वृत्तीचा पुरेपूर अनुभव घेतला होता. त्यांच्या प्रश्न विचारण्याच्या सवयीमुळे शालेय जीवनात त्यांना कटू अनुभवांना सामोरे जावे लागले. ही कटुता त्यांच्या मनात शेवटपर्यंत घर करून राहिली. त्यांनी असं म्हणलंय की कुतूहल हे लाजाळूच्या झाडाप्रमाणे असतं. थोड्याशाही आघातानं ते कोमेजतं. त्यामुळे कुतूहलाची जोपासना हळुवारपणे करायला हवी. अलीकडच्या काळात विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची काही प्रमाणात मुभा दिली जात असली तरी ती पुरेशी आहे असं म्हणणं धाडसाचं ठरेल. मात्र ज्यांना संशोधन करायचे असेल त्यांना कुतूहल जागृत ठेवणं गरजेचं असतं. विज्ञान संशोधनाची सुरुवात कुतूहलापासून होते, परंतु कुतूहल जागृत झाले आणि लगेचच शमले तर त्यामधून काहीच निष्पन्न होत नाही. पाण्यावर वाऱ्यामुळे जसे तरंग निर्माण होतात आणि क्षणार्धात नाश पावतात, त्याप्रमाणे ही स्थिती होते. अशा प्रकारे कुतूहल टिकले नाही तर जिज्ञासा निर्माणच होत नाही. जिज्ञासा ही अधिक काळ टिकणारी भावना आहे. जिज्ञासा जागृत झाली तर मनात निर्माण झालेले कुतूहल शमवण्यासाठी व्यक्ती मनात निर्माण झालेल्या प्रश्नावर अधिक सखोलपणे विचार करू लागते. कुतूहल आणि जिज्ञासा यांना अधिक सुयोग्य बनवण्यासाठी निरीक्षणाचा आधार घ्यावा लागतो. निरीक्षणाचा अर्थ केवळ पाहणे असा अभिप्रेत नाही. पाहण्याच्या क्रियेतून ज्या गोष्टीबद्दल कुतूहल निर्माण झाले असेल त्याबद्दल अधिक माहिती मिळवणे हा त्यामागे हेतू असतो. या माहितीच्या आधारे संबंधित घटनेचे विश्लेषण करता येते. निष्कर्ष काढण्यासाठी अशा विश्लेषणाची आवश्यकता असते. निरीक्षण आणि पाहणे यातील फरक जाणून घ्यायला हवा. सुंदर फुलझाडे असलेल्या बागेमधून फिरत असताना अनेक फुलझाडे आपण पाहत असतो. मात्र ज्यावेळी एखाद्या विशिष्ट फुलझाडाजवळ थांबून त्या फुलझाडाचा प्रकार, उंची, फुलांचा रंग, गंध आणि रचना याबद्दल विशेषत्वाने जाणून घेतो तेव्हा ते निरीक्षण होईल. त्या निरीक्षणावरून काही निष्कर्ष काढण्यासाठी या अगोदर सांगितल्याप्रमाणे विश्लेषण करावे लागेल. विशिष्ट जातीच्या फुलझाडाला विशिष्ट रंगाचीच फुले येतात हा निष्कर्ष काढण्यासाठी त्याच प्रकारच्या अनेक झाडांचे निरीक्षण करावे लागेल. अशा निरीक्षणानंतर जर निष्कर्ष तोच राहिला तरच तो स्वीकारण्याला योग्य आहे असे समजावे. परंतु प्रत्येक वेळी केवळ निरीक्षणावरून निष्कर्ष काढता येणे शक्य होत नाही. अशा वेळी केवळ अनुमानावरच समाधान मानावे लागते. विज्ञानामध्ये त्यासाठी अधिक सबळ मार्ग अवलंबला जातो. त्याला प्रयोग असे म्हणतात. विज्ञानाच्या अभ्यासामध्ये प्रयोगाचे महत्व हे अनन्यसाधारण असे आहे. आता आपण ऐकलत डॉक्टर दीप्ती सिधये यांच्या आवाजात पंडित विद्यासागर यांनी लिहिलेल्या ओवी गाऊ विज्ञानाची या पुस्तकातील विज्ञानाची सुरुवात हे प्रकरण. धन्यवाद. विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओवी गाऊ विज्ञानाची. लेखक डॉक्टर पंडित विद्यासागर. अभिवाचन आणि संकल्पना विस्तार करत आहेत डॉक्टर दीप्ती सिधये.